गाईज हा बघा लाल बादशाह आणि हा सेमी फायनल गेले आहे आणि आता फायनलला आलेला आहे बब्या सोबत. तर कोण आहे मालक? हे बंद आहे आपले. आता किती वेळेस फायनलला आलेला आहे तो? हे बऱ्याच वेळेस फायनल आला तिकडं पश्चिम महाराष्ट्राला बेले मैदान गाजवला बैल. अच्छा, कोणत्या जातीचा आहे हा? गावठी जातीतला आहे, गावरान म्हणतात. अच्छा, एकदम गावठी गावरान आहे बघू शकता तुम्ही. आणि म्हणून त्याचं नाव पण त्यांनी लाल बादशाह दिलेलं आहे. काय खासियत आहे बरं आपल्या लाल बादशाहची? लाल बादशाहची तो बच्चा असताना तिकडं ले गाजवलेला बैल आहे, साताऱ्याकडे गाजवलेला बैल आहे. किती वर्षापासून तो आहे या क्षेत्रामध्ये? या क्षेत्रामध्ये समज मागचा वर्ष गेला ना तर दुसरा वर्ष लागला. 2 वर्षापासून तो पळतोय. आदात होता तेव्हापासून, बच्चा होता तेव्हापासून. अच्छा, किती मैदान गाजवलेत त्यांनी? बरेच मैदान गाजलेले. सेकंड शंकरपटामध्ये बी नंबर करत होतो. अच्छा, छोटा देव आणि लाल बादशाह पळत होते, ही गाडी पळत होती. आताच ती विक्रमी केली आपण. अच्छा, कुठून आलेला आहात तुम्ही? आम्ही तळेगाव. अच्छा, काय स्पेशल काय देता बरं तुम्ही? सराव त्याचे आता अशाच याच्यावर रेसा लहानाच्या घरी चालितो शेती कामाला याला शेती कामाला पण त्याला चालवतो. म्हणजे कम्प्लीट शेती काम पण करतो आणि हे पण करतो. फक्त सराव म्हणून शेती काम करता तुम्ही? नाही, आणतो समज आडी अडचण. अच्छा, म्हणजे शेतात पण काम करतो. काय स्पेशल खुराक देता का तुम्ही त्याला? नाही, दूध पितो. बापरे. आणि दुसरं मग जे नॉर्मल खुराक आहे तो देतो. तुम्ही कशी निवड केली बरं? आता जसं शर्यतीसाठी हा गावरान पळू शकतो असं तुम्हाला का आपल्या वडिलांना केली ती निवड. याची निवड तुमच्या वडिलांनी केली होती. काय स्पेशालिटी लागते बरं बैलांना असं शर्यतीमध्ये पळण्यासाठी? काय त्याला समज योग्य त्याचं सांभाळ करावा. निवड कशी करता की हा पळू शकतो शर्यतीमध्ये? आता जे या क्षेत्रात असलं त्याला कळतं ना. आता आपले वडील जुने गाडा मालक आहे, त्याला कळाला होता काय या क्षेत्रामध्ये चांगलं पळण म्हणून. अच्छा, म्हणून त्यांनी खरेदी केलं. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही पुढे त्यांची परंपरा चालवताय, त्याला पळवताय. ह्याच्यासोबत आणखीन कोण आहे पळायला? याच्या सोबत बाब्या गोडाना एक्सपर्ट. अच्छा, नाही तुमच्याकडे आणखीन घरी कोण आहे? मोठा देव आहे, सोन्या आहे, VIP राणा आहे, बरेच 4-5 नंदी. अच्छा, महिन्याला कमीत कमी किती खर्च करता बरं याच्यावर तुम्ही? याच्यावर महिन्याला 20-25 हजार खर्च येतो. महिन्याला 20-25 हजार खर्च करता. आणि मग हा खर्च निघतो का शर्यतीमधून? हो, मग ते एक दिवसाला कधी कधी 1 लाख, 1.5 लाख, कधी कधी 5 लाख आणा एका दिवसात असं काढताना खर्च. असं केलेलं आहे का कधी? आतापर्यंत किती कमाई केली असेल अंदाजे याने? यांनी कमीत कमी 35 लाख कमाई केली. बापरे. 35 लाख कमाई केलेली आहे. चालते, ऑल द बेस्ट आता फायनल साठी तुम्हाला. हो.